नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता एक नजर आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात आता मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। हजारो ठेवीदारांच्या प्रश्नांसाठी आता माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार स्वतः मैदानात उतरलेत। माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी स्वतः पुढाकार घेत मोठ्या संख्येने ठेवीदार आणि काही एजंटांसह चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेतली। ठेवीदारांचा प्रश्न केवळ आर्थिक नसून हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी जोडलेला असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले। पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि ठेवीदारांचे अडकलेले पैसे शक्य तितक्या लवकर परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की सामान्य नागरिकांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेल्या पैशांबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली। हजारो ठेवीदारांच्या न्यायासाठी आता सुधीर मुनगंटीवार थेट मैदानात उतरल्याने या प्रकरणाला नवे राजकीय आणि कायदेशीर वळण मिळाले आहे। आता सर्वांच्या नजरा तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत। जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। आता महिला मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। दामिनी पथकाला अत्याधुनिक पिंक वाहन सुपूर्द करण्यात आले असून महिला सुरक्षेला आता अधिक बळ मिळणार आहे। महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि आपत्कालीन घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने दामिनी पथकासाठी विशेष पिंक वाहन सुरू केले आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले। हे पिंक वाहन चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, बस स्थानके, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा आणि निर्जन भागांमध्ये नियमित गस्त घालणार आहे। संकटात सापडलेल्या महिला किंवा मुलींचा मदतीचा संदेश मिळताच दामिनी पथक काही क्षणात घटनास्थळी पोहोचणार आहे। विशेष म्हणजे या वाहनात प्रशिक्षित महिला पोलीस कर्मचारी तैनात असतील, त्यामुळे पीडित महिलांना कोणताही संकोच न बाळगता आपली तक्रार मांडता येणार आहे। महिला आणि मुलींची सुरक्षितता ही चंद्रपूर पोलीस दलाची सर्वोच्च जबाबदारी आहे। कोणत्याही प्रकारची छेडछाड, त्रास किंवा आपत्कालीन प्रसंग घडल्यास महिलांनी तात्काळ दामिनी पथक हेल्पलाईन क्रमांक 7441 098 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। चंद्रपूर शहरात एका किरकोळ वादाचे हत्येत रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना घडली। चाकूने सपासप वार केल्याने अल्पवयीन मुलासह 2 सख्खे भाऊ जखमी झाले। या घटनेमुळे बाबूपेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। ही धक्कादायक घटना रविवारी रात्री चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन आदित्य मगरे आणि परिसरातील लक्की वासनिक यांच्यात किरकोळ शाब्दिक वाद झाला होता। याच वादाचा राग मनात धरून आरोपीने आपल्या साथीदारासह रात्री थेट दोन्ही भावांवर जीवघेणा हल्ला चढवला। घराजवळ उभ्या असलेल्या आदित्यवर लक्की वासनिकने चाकूने सपासप वार केले। या हल्ल्यात आदित्यच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या। दरम्यान धाकट्या भावाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या मोठ्या भावावर यश मगरे याच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला। तर आरोपीच्या साथीदाराने दोन्ही भावांना मारहाण केल्याचा आरोप आहे। हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अल्पवयीन आदित्यवर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात लक्की वासनिक आणि त्याचा साथीदार वैभव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत। बल्लारपूर जवळील बामणी पुलावर एका भीषण अपघातात 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे 2 मित्र गंभीर जखमी झालेत। सोमवारी सायंकाळच्या सुमारास बामणी येथील अमित नगरचे रहिवासी असलेले 3 तरुण चहा पिऊन घराकडे परतत होते। दरम्यान बल्लारपूर बामणी मार्गावर दुचाकी अचानक अनियंत्रित होऊन घसरली आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आली। मृतक तरुणाचे नाव रुपेश संजय भोयर असून चंद्रशेखर दयानंद कस्तुरे आणि विशाल उमेश खामनकर हे दोघे जण गंभीर जखमी आहेत। या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला असून अपूर्ण रस्त्यामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत नागरिकांनी रस्ता रोखून धरला होता।
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलिसांनी घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राजुरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना डीबी पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोनू उर्फ चड्डा बुधाजी दहिवडे याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, 2 अँड्रॉइड मोबाईल फोन आणि आणखी एक हिरो सुपर स्प्लेंडर एक्सटेक दुचाकी जप्त करण्यात आली। विशेष म्हणजे दुसरी दुचाकी तेलंगणा राज्यातील अलवाल पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात उघड झाले। या चौकशीत आरोपीने राजुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली। त्यामुळे एकाच कारवाईत दुचाकी चोरी आणि घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांचा उलगडा करण्यात राजुरा पोलिसांना यश आले आहे। तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा देववाणी। नमस्कार।